नमस्कार मंडळी. तर आज आपण नवीन पॅटर्न शिकतो. पॅटर्न म्हणण्यापेक्षा जुन्यापासून नवं काहीतरी. तर ही आहे माझ्या मुलीची पॅन्ट, जी की ती घालत नाही. तिला टाईट पण होते आणि आपरी पण झाली आहे. सो पॅन्ट खूप छान आहे, उलनची आहे, तर त्याचा यूज करते आहे. तर चला, सगळ्यात आधी पॅन्ट उलटी करून घेतली. ओव्हरलॉक असल्यामुळे ते उसवणं शक्य नव्हतं हाताने तरी, त्यामुळे डायरेक्ट मी कटिंग करून घेतलं आहे सगळं. आणि पॅन्ट सरळ करून घ्यायची. नंतर पूर्ण कटिंग करून घ्या तुम्ही, कारण की ओव्हरलॉक निघत नाही बघा. तुम्ही पूर्ण चिवट असतो तो ओव्हरलॉक. सो आता ही पॅन्ट आपली उसवून झाली दोन्ही साईडनी आणि ह्या साईडनी. तर हे असं एकावर एक टाकून घेऊयात. फ्रंट बाजू जी आहे ती मध्ये आहे आणि ही बॅक साईड आहे. आणि तुम्हाला जो शर्ट कुठला शिवायचा असेल तो एक मापासाठी घ्या. माझ्या मुलीचा मी हा शर्ट घेतलाय. सो आता ह्याचं कटिंग बघूयात आपण. तर हा शर्ट आपण उलटा करून घेतलाय. आता हे कापड पण आपण असं फोल्ड करायचं बरोबर. ही खालची बाजू, ही वरची बाजू. आणि ह्याची बाही ह्यांनी अशीच दिलेली आहे डायरेक्ट कापडामध्ये. तर आपण आपल्या नॉर्मल ड्रेसची बाही कापतो तशी आपण शोल्डरचं माप घेऊन करणार आहोत बाही. थोडीशी हाईट थोडी मोठी घेते मी ह्याच्यापेक्षा, 1.5 इंच खाली जास्त घेते. इथे पण अर्धा इंच जास्त घेतलंय, जास्त काही लूज नाही घेतलं, कारण की ह्या पॅन्टचं कापड जरा स्ट्रेचेबल आहे. शर्ट पण लूजच आहे त्यामुळे. अशा पद्धतीने आपलं कटिंग झालंय. अगदी 5 मिनिटातच हे कटिंग करून होतं आपलं. इथे हे आपल्याला फोल्ड करायचंय, त्यावेळेस हे फिनिशिंग मध्ये होऊनच जाईल, त्यामुळे इथे काही कटिंग करत नाही मी. तर तुम्ही बघू शकता इथे पण थोडस 1/2 इंच मी खाली घेतलाय मोंडा, जसं की आपण रेग्युलरच घेतो तसं. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने छान डिझाईन होईल आपल्या टॉपची म्हणजे शर्टची. चला, तर आता ह्याची बाही कटिंग बघूयात. हे झालं फ्रंट. आता ह्याचा गळा बघूयात आपण. गळा आपला पुढचा छोटासा असेल. छोटा म्हणजे आपण साधारण 4 इंचाचा गळा ठेवतोय. 4 इंचाचा गळा आणि शोल्डर 2.5 इंचाचा. आणि मागचा गळा मी लावायलाच ठेवणार आहे, जास्त काही त्याला खोल वगैरे करत नाही बसणार आहे, कारण की टी शर्ट आपल्याला माहितीच आहे, टी शर्ट नेहमी बंद गळ्याचेच असतात. अशा पद्धतीने एकदम छोटूसाच गळा मी कट केलाय बॅकचा. ठीक आहे. आता बाही बघूयात आपण. हे झालं टॉप. आपली 3/4 पॅन्ट होती, म्हणजे फुल पॅन्ट ती लूज झाली होती. लूज म्हणण्यापेक्षा सॉरी, पॅक झाली होती आणि आपरी झाली होती. तर हे कापड बघा बाहीच्या मापातच उरलंय बरोबर. सो आपल्याला ते पण कन्फ्युजन नाही अजिबात. बाही आपली आपल्या ब्लाऊजला कशी कोपऱ्यापर्यंत बाही असते तशी ही बाही होईल. हे पहा 11 इंचाची बाही आहे. मी अशीच ठेवणार आहे, कुठेच काय करणार नाही. फक्त ज्याला 3 इंचावरून आपण वरती नॉर्मली जसं आपण बाहीचा आकार देतो तसंच देणार आहे, वेगळं काहीच नाही करत आहे. तर चला, छान अशी आपली स्लीव्स पण आता तयार झाली आहे. ठीक आहे. तर चला आता मशीनवर जाऊयात आपण सगळं घेऊन. हे मशीनवर आलोय आपण. हा फ्रंट साइड, ही बॅक साइड आपण बघितलं मगाशीच. तर हे मी आता फ्रंट साइडला
ही क्रॉस पट्टी करून घेतली आहे मी, ती आता जोडते. विशेष काही नाही, रेग्युलर आपण जसं जोडतो तशीच जोडायची. आधी टिप मारून घेणार, त्याच्यानंतर दाब टिप मारणार आणि त्याच्यानंतर परमनंट टिप मारणार. हात शिलाई करणार नाही आहे मी याला, कारण की कापड तसं नाही. पण आपण ब्लाऊज वगैरे शिवलं तर त्याला हात शिलाई करतो, ह्याला काही त्याची गरज नाही आहे. दाब टिप टाकायच्या आधी आपल्याला हे कापड जास्तीचं जे आहे ते कट करून घ्यायचंय आणि नंतर दाब टिप टाकायची. अशा पद्धतीने आता हे कापड आपण ह्या पट्टीच्या खाली घ्यायचंय आणि टिप मारायची. अशा पद्धतीने दाब टिप मारून झाली. आता फोल्डिंगची टिप मारते. इकडून नाही मारत मी, आतल्या साईडने मारते. आता हे ह्या साईडने. गळा आपला एकदम फिनिशिंग मध्येच येणार आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही किती छान झालं. आता शोल्डर जोडून घेऊयात आपण. इथे शोल्डर जोडतोय आणि इथे एक जोडतोय. हे पाव इंच आपण इथे गळ्याच्या इथं बाहेर सोडतोय मी. तर चला, शोल्डर माझं जोडून झालंय. आता इथे मी गळपट्टी लावून घेते. अशा पद्धतीने जशी फ्रंट लावली तशीच मी अशी लावणार आहे आता. तर हा बाहीचा भाग आता जोडून घेतोय आपण. बाही मध्यावर पकडली आहे आणि त्याच्यानंतर बाहीच्या कोपऱ्यातून आपण टिप मारून घेतोय. कापड थोडंसं स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे मागं पुढं होऊ शकतं आणि काही प्रॉब्लेम होत नाही. थोडंफार इकडे तिकडे होतच असतं. तर अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये आपण बाही लावून घेणार आहोत. ह्याला काही पुढचा मागचा वगैरे असं काही आकार नाही आहे, जस्ट आपण गोल टिप मारून घेतोय आणि हा बाहीचा पूर्ण लुक तयार आहे. दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत आपल्या. तर राहिला आता साईड फिटिंग. आता पुढे आपण साईड फिटिंग करून घेऊयात. पूर्ण शर्ट उलटा करून घेतला आहे आणि आपण बाहीपासूनच करतोय. बाहीला पण आपल्याला टिप मारायची गरज पडली नाही. सो लास्टपर्यंत आपण फक्त आणि फक्त अर्धा इंचाच्या अंतरावरच टिप मारून घेणार आहोत, कारण की जास्त मार्जिन ठेवायचं नाही आहे. आपण त्यातली त्यात सगळं भागवतोय. सो अर्धा इंचावर आता टिप मारून घेऊया पूर्ण लास्टपर्यंत. दोन्ही साईडनीही याच प्रकारे करायचं आहे आपल्याला. इथे पण अर्धा अर्धा इंचाच्या अंतराने आपण टिप मारून घेतोय सगळीकडे. आणि आता हा खालचा भाग आपण फोल्ड करतोय, जो की मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. हे डायरेक्ट आपण मशीनवर करणार आहोत. तर इथे मी 1-1 इंचाचा फोल्ड करून घेतला आहे. तर आता फायनली आपला हा टॉप तयार झालेला आहे. तुमच्याकडे पण अशा काही पॅन्ट्स असतील किंवा शर्ट असेल मोठा, तर छोटं तुम्ही करून रियूज करू शकता. हा फायनल लुक आहे.